या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण पाहणार आहोत की क्रूज शिपमध्ये त्या क्रू मेंबरसाठी रूम्स असतात, त्या कॅबिन्स असतात, त्या कशा असतात त्या पाहणार आहोत आपण. किती मोठे असतात, त्याच्यामध्ये किती जण राहतात ते आपण बघणार आहोत. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर जाऊया कॅबिनमध्ये. इकडे आल्यानंतर तुम्हाला सगळे गल्ल्या दिसतील. ओके, इकडे अजून एक गल्ली आहे. ओके, इकडे सगळे असे रूम आहेत, सगळ्या कॅबिन आहेत. या नंबर सगळे लिहिलेले आहेत इकडे. त्याच्यानंतर ही आहे आपली रूम 2069. ओके, तर हे आहे माझं क्रू पास. हीच आहे माझी की आणि हीच असणार आहे तुमचं चेक इन आणि चेकआउटसाठी. चला तर आपण आता रूम ओपन करूया. ग्रीन लाईट पेटली. ओके, लाईट ऑन करतो आहे. ओके, तर ही आहे आपली रूम. आपण आता परत बघूया. ओके, दरवाजाच्या मागेच तुम्हाला सगळं कोस्टा तोस्कानाचं तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन असेल. कुठे कुठे रेस्टॉरंट आहेत, कुठले रेस्टॉरंट कुठल्या फ्लोअरमध्ये इथे लिहिलं आहे. डेक 7 नंतर येतो विघ्ने तो लिहिलं आहे. सगळ्या रेस्टॉरंटची सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये भेटेल. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया. तर ही बाई इथे डस्टबिन आहे. एक डस्टबिनमधला कचरा बाहेर नाही काढलेला अजून, खूप दिवस झाले चेंज नाही केलं. त्याच्यानंतर ही आपली बॅग. त्याच्यानंतर हा वरचा कपाट माझ्या रूममेटचा आहे कपाट. हा जो खालचा कपाट आहे तो माझा आहे. सगळं रँडमली सगळं भरून ठेवलेलं आहे. ऑइल वगैरे जे काय आपल्याला रेग्युलर लागतं ते सगळं भरून ठेवलं आहे. इकडे सगळं खाऊ आणून ठेवलेलं आहे. रूममध्ये असल्यानंतर काय ना काहीतरी खायला लागतं. त्याच्यानंतर हा आहे आपला स्टडी टेबल. स्टडी टेबलवरती तुम्हाला दिसेल. ओके, त्यानंतर इथे आहे लँडलाईन फोन. इमर्जन्सी नंबर वगैरे त्याच्यावरती सगळे लिहिले. जर तुम्हाला इंटर कॉल करायचा असेल रूममध्ये, रूम टू रूम, तरच फोन लागतो. अदरवाईज फोन लागणार नाही. कुठे जर तुम्हाला घरी वगैरे लावायचं असेल तर फोन लागत नाही याच्यावरून. त्यानंतर हा आहे इंटरनॅशनल ॲडॅप्टर. आणि हा इथे खूप गरजेचा आहे, कारण का ह्याच्याशिवाय तुमचा मोबाईल चार्ज होणार नाही किंवा तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावू शकत नाही. आणि हा घेणं हे गरजेचं आहे आपल्यासाठी. ओके, त्याच्यानंतर हा वरती येते टी व्ही. टी व्हीमध्ये फक्त तुम्हाला लाईव्ह लोकेशन दिसेल. शिप कुठे आहे आता, किती स्पीडला आहे, किती विंड आहे, वारा किती आहे समुद्रामध्ये, ते सगळ्या ह्याच्यामध्ये दाखवलं जातं. आणि आपल्या क्रूजमध्ये कोणकोणते कार्यक्रम चालले आहेत लाईव्हमध्ये ते सगळ्या टी व्हीवरती दाखवलं जातं. ओके, एक एंटरटेन म्हणून तुम्ही टी व्ही यूज करू शकता. त्याच्यावरती हा वरती स्पेस आहे. त्याच्यानंतर हे आपलं काय, घरातून चटणी घेऊन आलो आहे घरगुती. बाबा इथे आल्यानंतर सगळं घरातलं सामान घेऊनच यावं लागतं. त्याच्यानंतर या कोल्हापुरी ठेचा आहे, बाकी सेंट आहे. बेड आहे तो माझ्या मित्राचा आहे, तो काय मी आता ओपन नाही करत आहे. त्याच्यानंतर हा आपला बेड आहे खाली, कारण का आपल्याला वरती जमत नाही. वरती जाताना हे सीडीवरून वरती चढायला लागतं, त्याच्यामुळे आपण वरचा बेड घेतला नाही. त्याच्यानंतर हा आहे आपला बेड, तुम्हाला दाखवतो. लाईट ऑन करतो. असा हा छोटा बेड आहे, बघितलं. ते पाठीमागे उशाला तुम्हाला ज्या वस्तू लागतात पाणी वगैरे तुम्ही ठेवू शकता. माझं आता मी ठेवलं सगळं, माझे डॉक्युमेंट वगैरे, बॅग वगैरे, हा एवढाच आहे. ओके, जरी तुम्ही बघा स्पेस खूप छोटा आहे. इथून काय तुम्ही जरी बसलात तरी पण तुमच्या डोक्यावरती लागेल, एवढा स्पेस छोटा आहे. आणि इथे खाली एक स्पेस दिला आहे तो म्हणजे बॅगा वगैरे ठेवायला. बॅग आहे, मित्रांनी बॅग ठेवले.
त्याच्यानंतर हा एक मोठा कपाट, हा मोठा कपाट आहे. हा बाजूचा मित्राचा आहे आणि हा माझा आहे. दाखवतो तुम्हाला. हा असा सगळा पसारा आहे की कपडे हँगरलाच लावून ठेवावे लागतात आणि घडी करून ठेवावे लागतात. कारण का कॅबिन इन्स्पेक्शन असतं. इन्स्पेक्शनच्या टायमाला सगळे चेक करतात. तुम्हाला दाखवतो खालपर्यंत. ओके, असा आहे आपला हा कबड. वरती आहे बघा लाईफ जॅकेट आहे, यूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर इथे हा ए सी. इकडे खूप थंडी लागते तसं पण बघायला गेलं तर हे बघा माझी ए सी मायनसमध्येच आहे. कारण काय, मला खूप थंडी वाजते. मी आणि मित्र गरम ऑफीकडून सोडतो आणि झोपून जातो मस्तपैकी. त्याच्यानंतर आपण बघूया वॉशरूम. तर हा आहे वॉशरूमचा डोर. ओके, वॉशरूमला मिरर आहे. लाईट ऑन करतो. ओके, लाईट ऑन झाले. हा आहे आपला छोटासा वॉशरूम. कमोड पण इथेच आहे. बाथरूम इकडेच आहे. सगळं इकडेच गोष्टी सगळे. आणि एवढं छोटा आहे हा. स्प्रे पण वरतीच आहे आंघोळ करायला. साबणाचे 2 रॅक असतात. एक वरचा माझा आहे, हा मित्राचा आहे. ओके, हा बघा केवढा स्पेस आहे बघा. तुम्हाला दाखवतो मी. आंघोळ करण्यासाठी एकदम छोटा स्पेस आहे. त्याच्यानंतर 2 मिरर. काय तुम्हाला दाढी वगैरे करायची असेल, करायलाच लागते डेलीची, त्याच्यामुळे हा मित्राचा आहे, हा माझा आहे. बघा दाखवतो. साबण ठेवलं आहे, दाढीचं सामान ठेवलं आहे, ब्रश वगैरे ठेवलं आहे. आणि हे आहे बेसिन. एकदम छोटंसं बाथरूम आहे. ते सगळ्या गोष्टी ॲडजस्टमेंट कराव्या लागतात. जर माझी ड्युटी आणि मित्राची ड्युटी सेम टायमाला असली तर मग थोडासा प्रॉब्लेम होतो. हा एक कमोड. ओके, कारण का मग दोघांना पण वॉशरूमला जावं लागतं, तर मग अर्धा तास 1 तास लवकर उठावं लागतं. ओके, त्यानंतर म्हणून इथं आल्यानंतर मग बघा किंवा अजून पण लागतं माझ्या डोक्याला की असं बसलं तरी पण डोक्याला लागतं, एवढे छोटे असते. त्यानंतर रूमची साफसफाई आपल्यालाच करावी लागते. ओके, हप्त्यातून एकदा इन्स्पेक्शन असतं. लिनन चेंज आपल्याला करावं लागतं. बाथरूम आपल्याला घासावे लागतात. हप्त्यातून एकदा हे करावंच लागतं आपल्याला. एकदा माझा टर्न असतो, दुसऱ्या वीकला मित्राचा टर्न असतो. तो साफसफाई करतो, एकदा मी साफसफाई करतो. असं चालू असतं डेलीचं रुटीन आमचं. आणि ही क्रूज लाईफ खूप सुंदर आहे, चांगली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ येत राहणार आहेत आपल्या चॅनलवरती. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार.